तुम्हाला मी उरलेल्या आमटीची मिक्स व्हेज कढाई दाखवली होती ना आणि तुम्हाला ती फार आवडली, आयडिया पण आवडली। मला वाटलं तुम्हाला मी शिळं दाखवल्यावर तुम्ही म्हणणार काय हे, पण खरं सांगू का, आपण जेव्हा घरात करतो तेव्हा वस्तू टाकायला जीव होत नाही आणि आपल्याला माहीत असतं ते आपण किती प्युअर केलेलं आहे, काय काय केलेलं आहे, छान केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ते टाकायला मन होत नाही। तर आज आणि एक तुम्हाला शिळा सप्तमीच दाखवणार आहे। तर माझ्याकडे भात शिल्लक आहे, हा बघा भात मी केलेला, हा मी फोडणीचा भात केला होता तोही शिल्लक आहे आणि हाही एवढा भात शिल्लक आहे आणि तांदूळ तर इतका महाग आहे तर मग तो टाकायचा कसा। तर आता हे सगळं शिळं शिल्लक आहे। काल रात्री केलेली वांग्याची भाजी शिल्लक आहे, पुन्हा आमटी थोडी शिल्लक आहे, ही फोडणी तर मी केलेलीच आहे। तर आज सगळं शिळा सप्तमी आहे बघा। आता बघा काय करणार आहे, कढीपत्ता आहे माझ्याजवळ, इथं कोथिंबीर आहे, इथं हा लिंबू आहे आणि इकडे हा मसाला आहे। तर आता मी काय करते तुम्हाला दाखवते बघा। ही माझी काळी काळी कुट्टू कुट्टू कढई, आवडीची कढई। हां, तर मग आता यामध्ये मी काय काय करणार आहे तुम्हाला दाखवते। तुम्ही म्हणाल फोडणीचा भात का, याव काय त्याव काय, नाही, आज मी एक वेगळा पदार्थ करणार आहे, कर्नाटकी पदार्थ, आणि तो खूप छान लागणार आहे मला माहिती। हा मी उरलेला भात सगळा हा मी फोडणी करून ठेवते, तुम्हाला माहिती आहे ना। तर आता 4-5 दिवस झाले होते ही फोडणी करून। तर आता हे शेवटचं सगळं फोडणीचं याच्यामधनं हा भात घेते सगळा, म्हणजे फोडणीचं तेल सगळं याला लावलं जाईल। आणि याच्यात थोडं मी तेल टाकलेलं आहे, म्हणजे फोडणीच टाकलेली आहे। त्याच्यात मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत, मस्त लागतात फोडणीमध्ये। आपण आता करणार आहोत उरलेल्या भाताचा रिमेक करणार आहोत। काय रिमेक करणार आहोत, नुसता फोडणीचा भात नव्हे तर अतिशय चविष्ट असा कर्नाटकी पदार्थ आपण करणार आहोत। तर दाखवते। या फोडणीमध्ये आपण भात आपला उरलेला शिळा टाकलेला आहे, आमटी उरली होती तीही टाकलेली आहे आणि त्या आमटीमध्ये चिंचगुळाचीच आमटी होती, कारण ह्या भाताला चिंचगुळ लागतंच, तर त्यामुळे चिंचगुळाचीच आमटी होती ती। तर ते आपण टाकलेलं आहे। आता हे आपण कोथिंबीरही टाकणार आहोत, भरपूर कोथिंबीर। मीठ तर आपल्याला टाकावं लागणारच आहे, कारण आमच्याकडे भातामध्ये मीठ नसतं, आम्ही भातात कधीही मीठ घालत नाही, तांदळात वरनंच मीठ घ्यायचं। तर आता आपण मीठ घालतोय, जरा भरपूरच मीठ लागेल नाही का, थोडंसं, तर मीठ घालतोय आपण इथे। आता हे मस्त चिंचगूळ आहे याच्यामध्ये आधीचा, आता कोथिंबीर घातलेली आहे, शेंगदाणे घातलेले आहेत। मग तुम्हाला काय वाटेल की आता हा आमटी भात झाला ना। तर आता आपण यामध्ये घालणार आहोत मसाला। तर हा आहे बिसीबेळे भात मसाला, हा बघा बिसीबेळे भात मसाला, हा आता घालणार आहोत आपण, टाकणार आहोत। त्याच्यात तिखटाची पूड आणि हळद पूड पण टाकलेली आहे, रंग वास सगळंच मस्त स्वाद येण्यासाठी म्हणून। आता तुम्ही म्हणाल कढईमध्ये किती वेळा तुम्ही चमचा फिरवता, मग त्याशिवाय ते सर्व लागायला नको का त्याला। आणि काळी कढई असली तरी ती एकदम चकचकीत आणि स्वच्छ आहे, रंग आहे फक्त, भांडी जळलेली आहे। कढई काळी काळी, कढई काळी काळी, म्हणा आता सगळ्यांनी लिहा, कढई काळी काळी। तर इतका मस्त वास यायला लागलेला आहे, वास आला का हो, घमघमाट आला। आता 1-2 मिनटं ह्याच्यातलं सगळं पाणी मुरू दे, म्हणजे थोडंसं शिजल्यासारखं होईल। आणि कालची सर्व भांडी आपली रिकामी झालेली आहे। अतिशय मस्त परफेक्ट असा हा बिशबेळी भात तयार झालेला आहे, वाफ आलेली दिसत असेलच तुम्हाला, हे पहा, हे बघा। आणि त्यामुळे परफेक्ट, म्हणजे चिकटत पण नाही आणि जरा सुटसुटीत असा मस्त झालेला आहे।
त्यामुळे उरलेल्या शिळ्या भाताचं काय करायचं, तर हा असा आपण विषब्याळी अन्ना करून खाऊ शकतो. विषब्याळी अन्ना म्हणतात त्याला. मस्त वाफ यायला लागलेली आहे, दरदरून वाफ सुटलेली आहे, त्यामुळे मस्तच भात झालेला आहे. झटपट जेवण तयार झालेलं आहे. आत्ता मी मार्केटमध्ये गेले होते, तर त्या ठिकाणी मला मस्तपैकी हे मिळालं म्हणून मी हे विकतच घेऊन आले. आणि येता येता डेली पार्सल सर्व्हिसमधनं वांग्याची भाजी ही काल रात्री आणली होती. ही मस्त आमटी आणि चवळीची उसळ असं मी घेऊन आलेली आहे. रेडी झालेलं आहे सगळं. ऑर्डर केलेल्या चपात्यासुद्धा ह्याच्यात मस्त आलेल्या आहेत. आणि आपण आत्ता शिळ्याचा गरम गरम भात केलेला आहे. हे सॅलडसोबत आहेच. तर बसूया आता जेवायला. या हो, तुम्ही बसा जेवायला. मी काय आता एवढ्यात बसत नाही, कारण की मी फणसाचे गरे जिथं विकत घेत होते ना, तो आपला नेहमीचा माणूस हो. त्याच्या तिथंच 2 गरे आत्ता एवढ्यातच खाल्लेले आहेत. त्यामुळे माझं पोट एकदम गच्च भरलेलं आहे. आणि एक 15-20 मिनिटांनी अर्ध्या तासांनी जेवते मी. छान आहे काय टेस्ट? आमटी उसळ चवळीची चांगली आहे. थोडं चेंज पण बरं वाटते. ताक पण मस्त मिळालं मला तिथं. चला जरा चेंज, चवीत बदल. कसं झालं होतं रिमेकिंग? हां, ह्याचा भात मस्त झाला होता ना, बिसबेळे भात. खूप छान, खरंच छान आहे. पैसे पैसे. चला, अजूनही मला भूकेची ही नाही. अजून 1ला 5च 10 मिनटं कमी येतो. 1:30ला भूक लागणार मला. त्यामुळे आणि 2 फणसाचे गरे खाल्ल्यावर काय होईल. आज आता निवांत. सगळं तर झालेलं आहे छान, भरपूर आहे शिल्लक.